तर निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। पुढील आठवड्यामध्ये निलेश लंके आपला राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जाते। निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे। अजित पवार गटातून निलेश लंके आता शरद पवार गटात प्रवेश करणार अशी देखील चर्चा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, निलेश लंके राजीनामा देणार अशी सूत्रांची माहिती आहे, काय अधिक अपडेट्स? सागर, आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात होते, त्यानंतर त्यांनी शरद पवार गटामध्ये स्पष्टपणे अजूनपर्यंत जाहीर केले नाही की त्या गटामध्ये मी सामील झालोय। मात्र जी काही माहिती आता समोर आलेली आहे त्यानुसार निलेश लंके हे नगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवणार अशा पद्धतीच्या चर्चा या सुरू आहेत। आणि त्या पद्धतीने मागील आठवड्यातच त्यांनी पुण्यातल्या शरद पवार कार्यालयामध्ये, शरद पवार गटाच्या कार्यालयात येऊन त्यांनी शरद पवारांसोबत एक पत्रकार परिषद सुद्धा घेतलेली आहे। मात्र या सगळ्या पक्षप्रवेशासंदर्भात काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि पक्षांतर बंदीच्या कायद्यानुसार निलेश लंके यांच्यावरती कारवाई होऊ शकते। ती कारवाई टाळण्यासाठी निलेश लंके यांना राजीनामा द्यावा लागणार आहे। आणि जी माहिती मिळते त्यानुसार पुढील आठवड्यामध्ये आमदार निलेश लंके हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात येईल आणि शरद पवार गटाचे उमेदवार हे निलेश लंके असणार अशा पद्धतीने चर्चा समोर आलेल्या आहेत। त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी निलेश लंके यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे आणि त्यामुळे पुढील आठवड्यात निलेश लंके विधानसभा शंकरे आपल्या आमदारकी बरोबर आहे योगेश। त्यामुळे निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देणार का आणि सुजय विखे यांच्या विरोधामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।